दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही एंट्री झाल्याची माहिती समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीत 22 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। रविवारी मनसे, ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती आहे। सिल्वर ओकवर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? सध्या राष्ट्रवादींचा ठाकरेंकडे जागांसंदर्भातला प्रस्ताव आहे, काय ठरण्याची शक्यता आहे? नुकतीच सिल्वर ओक या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईची बैठक पार पडलेली आहे आणि एकूणच मुंबईचे सगळे पदाधिकारी सुद्धा याच्या या बैठकीला उपस्थित होते। जशा पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येऊ घातलेल्या आहेत आणि त्यानुसार जागेंचा दिडा देखील त्याच्यामध्ये नेमकी किती जागा शीट शेअरिंग होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता आपण जसं ऐकलं की मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत राखी जाधव यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला जर महाविकास आघाडीमध्ये लढत असू तर जवळपास आम्हाला 50 ते 60 जागा खरं तर हव्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। मात्र आपण पाहतो की एका बाजूला काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केलेली आहे आणि अशावेळी आता ठाकरे बंधूंसोबत जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राखी जाधव यांनी शरद पवार यांच्या समोर खरं तर म्हणणं मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता शरद पवार यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही युती घडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की आपण पाहतो आहोत की मागच्या 2 ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेची, या दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून हे तिन्ही पक्ष सोबत लढलेले होते आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी सुद्धा आपण तिघांनी सोबत लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका खरं तर राखी जाधव मांडताना पाहायला मिळत आहे। दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांचा पक्ष, मनसे आणि ठाकरेंचा शिवसेना पक्ष कशा पद्धतीने रणनीती आखतात तेच पाहणं महत्त्वाचं आहे।